आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी नवी मुंबईतनं येते। नवी मुंबई महानगरपालिकेत सागर नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। डम्पिंग ग्राउंडवरील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर करण्यासाठी सागर नाईक यांनी ठेकेदारांकडून मर्सिडीज कार घेतली असा गंभीर आरोप केला गेलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडून हा आरोप केला गेलाय आणि याचाच निषेध करत आज सर्व नगरसेवकांनी काळे कपडे घालून हातात निषेधाचं पोस्टर घेऊन महासभेत प्रवेश केला। या प्रकरणावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगली जुंपली आहे। आणि ती मर्सिडीज कोणाच्या दावणीला बांधली जाते हे सर्वसामान्य जनता पाहत आहे। त्याच्यामुळे आज आमचा सुरेश कुलकर्णी आणि त्या तुर्भ्याना तिथली जनता या डम्पिंग यार्डमुळे त्रासलेली आहे आणि आज तिथं येऊ घातलेला प्रोजेक्ट सुरेश कुलकर्णीने आमरण उपोषण केले। त्या ठिकाणी सर्व लोकांना करून रस्त्यावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण जनमानसाच्या जीवावर जी लोक मोठी झाले, जनमानसांच्या गोरगरिबांच्या जीवावर ज्या लोकांनी आज पोटं भरली, तर आज त्यांच्याच जीवावर उठलेले ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि हे कॉन्ट्रॅक्ट कालपासून तुम्हाला मीडियामध्ये सर्वीकडे ते फिरत आहेत। तो जी सागर नाईक जी वापरत असलेली ती मर्सिडीज कोणाची आहे हे मी सांगायची गरज नाही आणि त्या मर्सिडीजचं रजिस्ट्रेशन एक दिवस अगोदर होते आणि 24 तासानंतर त्या कामाचं वर्क ऑर्डर दिलं जातं 729 करोड रुपयाचं। म्हणजे यामध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार दिसून येतोय की त्यांनी काय वाटतंय आणि त्यांनी कशा पद्धतीने आरोप केलेत, तर त्यांनी कुठे तक्रार कुठे केलेली आहे का? आणि अशा पद्धतीचं मोघम पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, त्यांना काही नवी मुंबईत मुद्दे राहिलेले नाहीयेत आणि सभागृहामध्ये ते काही बोलू शकत नाही किंवा लोकहिताचं बोलू शकत नाही, तर अशा पद्धतीने विविध कथित गोष्टी त्या ठिकाणी काढत आहेत। त्यामुळे हे निरर्थक अशा बाबी विरोधकांनी खऱ्या अर्थाने शहराच्या दृष्टीने गोष्टी उचलायला पाहिजेत आणि ज्या गोष्टीचा अर्थ नाही, रिलेव्हन्स नाही, अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी उचलत आहेत।